जवळपास सगळ्याच पुरुषांना आवडतात या 5 प्रकारच्या महिला. मित्रांनो, वैवाहिक जीवन म्हणजे फक्त 2 व्यक्तींचं एकत्र राहणं नाही, तर 2 मनांचं, 2 स्वभावांचं आणि 2 वेगवेगळ्या जगण्याच्या पद्धतींचं एकत्र येणं आहे. या प्रवासात कधी गोडवा असतो, कधी मतभेद असतात, कधी हसू असतं, तर कधी शांततेत दडलेली नाराजीही असते. अनेक वेळा असं होतं की तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असं वाटू लागतं. तुम्ही बोलता, तो ऐकतोही, पण तरीही काहीतरी कमी आहे असं जाणवतं. अशा वेळी आपण लगेच निष्कर्ष काढतो की समस्या त्याच्यात आहे किंवा माझ्यात आहे. पण कधीकधी प्रश्न व्यक्तींचा नसतो, तर दोघांमधील भावनिक जुळवाजुळवीचा असतो. आज आपण अशा काही गुणांविषयी बोलणार आहोत, जे अनेक पुरुषांना स्त्रियांमध्ये आकर्षक वाटतात. हे कोणते नियम नाहीत, कोणती बंधनं नाहीत, तर नात्यातील केमिस्ट्री अधिक सुंदर बनवणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम, जिंदा दिल स्वभाव. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या महिला पुरुषांना खूप आवडतात. सतत तक्रारी करणं, प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधणं, यामुळे नात्यातील ऊर्जा कमी होते. पण ज्या स्त्रीमध्ये आत्मविश्वास आहे, जी स्वतःची जबाबदारी स्वतः घेते, जी आयुष्याला ओझं न समजता एक संधी मानते, अशी व्यक्ती नैसर्गिकरित्या आकर्षक वाटते. कारण प्रत्येक पुरुषाला घरात शांतता आणि हलकं वातावरण हवं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेरणा देणारा स्वभाव. पुरुष बाहेरच्या जगात अनेक आव्हानांना सामोरे जात असतात. स्पर्धा, ताण, अपेक्षा हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग असतं. अशा वेळी त्यांना अशी साथ हवी असते जी त्यांच्यावर विश्वास ठेवेल. तू करू शकतोस असं म्हणणारी एक व्यक्ती कधीकधी हजारो लोकांच्या कौतुकापेक्षा जास्त ताकद देते. कठीण प्रसंगी धीर देणारी, अपयशात साथ देणारी आणि यशातही जमिनीवर राहायला सांगणारी स्त्री पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण ती केवळ पत्नी नसते, ती त्याची साथीदार आणि आधार बनते. तिसरी गोष्ट म्हणजे संवादाची कला. नातं टिकवायचं असेल तर संवाद हा त्याचा श्वास असतो. स्पष्ट, प्रामाणिक आणि समजून घेणारा संवाद नात्याला मजबूत करतो. ज्या स्त्रिया आपल्या भावना शांतपणे व्यक्त करू शकतात, समोरच्याचं ऐकून घेऊ शकतात आणि वाद वाढवण्याऐवजी तो सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्या पुरुषांना खूप आवडतात. कारण संवादातूनच विश्वास निर्माण होतो. शब्द जखम करू शकतात, पण तेच शब्द नातंही सांधू शकतात. त्यामुळे बोलण्यात गोडवा आणि समजूतदारपणा असणं ही मोठी ताकद असते. चौथी गोष्ट म्हणजे त्याच्या मित्रपरिवाराशी जुळवून घेण्याची क्षमता. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात त्याचे काही खास मित्र असतात. त्यांच्यासोबतचा वेळ, आठवणी आणि नातं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. जर स्त्री सतत त्या मित्रांमध्ये दोष शोधत असेल, त्यांना कमी लेखत असेल, तर पुरुषाला ताण जाणवतो. पण जी स्त्री त्याच्या मित्रांना समजून घेते, त्यांच्या सहवासात सहज राहते, त्याच्या सामाजिक आयुष्याचा आदर करते, ती त्याच्या मनात वेगळं स्थान निर्माण करते. कारण ती त्याच्या संपूर्ण जगाचा स्वीकार करते. पाचवी गोष्ट म्हणजे जबाबदारीची जाणीव. आजच्या काळात नातं हे भागीदारीसारखं असतं. घरातील निर्णय, आर्थिक बाबी, भविष्यातील नियोजन या सगळ्यांमध्ये दोघांनीही सहभाग असणं महत्त्वाचं आहे. जी स्त्री केवळ भावनिक नव्हे तर व्यावहारिक बाबींमध्येही जोडीदाराचा हातभार लावते, त्याच्यासोबत आर्थिक प्रश्नांवर चर्चा करते, संकटात खंबीर उभी राहते, ती पुरुषांसाठी अत्यंत विश्वासार्ह ठरते. कारण अशा नात्यात दोघेही समान भागीदार असतात. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा नाही की स्त्रीने स्वतःला बदलून घ्यावं किंवा कोणाच्या तरी अपेक्षांनुसार वागावं. खरा अर्थ असा आहे की नात्यात सकारात्मक ऊर्जा, विश्वास, संवाद आणि परस्पर आदर असणं आवश्यक आहे. पुरुषांना जशी काही गोष्टी स्त्रियांमध्ये आवडतात, तसंच स्त्रियांनाही पुरुषांमध्ये काही गुण महत्त्वाचे वाटतात. नातं हे एकतर्फी नसतं, ते दोघांच्या प्रयत्नांवर उभं राहतं. जर कधी तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं वाटलं, तर लगेच दोषारोप करण्याऐवजी थोडा विचार करा. संवाद साधा, स्वतःमध्ये काय सुधारता येईल हे पहा आणि त्यालाही समजून घ्या. कारण आकर्षण केवळ रूपावर टिकत नाही, ते स्वभाव, वागणूक आणि भावनिक जुळवाजुळवीवर टिकतं. आयुष्यभर टिकणारं नातं हे रोज थोडं थोडं जपावं लागतं. जिथे प्रेमासोबत आदर आहे, तिथे आकर्षण आपोआप टिकतं. आणि जिथे दोघेही एकमेकांना उंचावर नेण्याचा प्रयत्न करतात, तिथे केमिस्ट्री कधी कमी होत नाही.